नमस्कार, मी विश्वनाथ आणि आज आपण एका खास व्यक्तीशी बातचीत करणार आहोत. त्याचं कारण म्हणजे आपल्यासोबत आज आहेत गोवा प्रदेश काँग्रेसचे युवा अध्यक्ष अमित पाटकर आणि आज त्यांच्याशी बातचीत करायचं कारण म्हणजे हल्लीच 2 दिवसांपूर्वी गोव्याच्या प्रदेश काँग्रेसच्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांची फेररचना झालेली आहे. नव्याने समित्या या घडवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आणि एकूण काँग्रेस पक्षाचं गोव्यात सध्या काम कसं सुरू आहे, काँग्रेस पक्ष कुठे कमी पडतोय का किंवा पक्ष संघटनेचं काम कसं सुरू आहे ह्याबाबत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे युवा अध्यक्ष अमित पाटकर. भारत जोडो यात्रेला देखील ते सहभागी झाले होते, त्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल विचारणार आहोत. सर, वेलकम तुमका गोवन वार्ता लायव्हान. हालीच तुम्ही एक नवी तुमची प्रदेश काँग्रेस कमिटी जी आसा त्याची फेररचना झाली, नवे वांगडी तुम्ही आणि नेमले, नव्यो समिती येयल्यो, नवे वांगडी जाले आणि मेन म्हणजे तुम्हीच आता प्रदेशाध्यक्ष म्हणून फुडें आता कार्यकाळ तुमचोच आसतलो काँग्रेसीचो गोंयान. कशें जालां काँग्रेसीचें काम? नव्यो समिती अपॉयंट जाल्या, नवे मेंबर्स अपॉयंट जाल्या, कशें पळयता तुमी हेचे कडेन? सी मे म्हयन्यान जेन्ना उदयपूर नवसंकल्प शिबीर जाल्लें आणि उदयपूर डेक्लेरेशनान आमी वी हॅड टेकन अ रेजोल्युशन दॅट 50% ऑफ द ऑफिस बेरर्स आणि 50% ऑफ द पीपल हू रिप्रेझेंट ऑल द फ्रंटल्स वील बी लेस दॅन 50 years ऑफ एज. सो हो एक मोठो चॅलेंज आमच्या मुखार आशिल्लो आणि जेन्ना गोंयान आय मीन I believe that Goyan, the president is the youngest in the country. So काँग्रेस पक्षाक दिसले की कितें तरी एक नव्या पद्धतीचे एक नवी संघटना बांदपाचे गोंयच्यान चालू करया. मे बी गोवा मायट बी अ मॉडेल स्टेट. सो हे सगळे मुद्दे मदीं दवरून आणि फाटी जे आमचे डिफेक्शन जाले जातून लॉट ऑफ टर्ब्युलन्स जाले, कित्याक जे आमचे जे इतले ओल्ड जे रायट फ्रॉम NSUI, यूथ काँग्रेस आणि मागीर PCCन जे लोक आशिल्ले ते सुद्दां जेन्ना डिफेक्ट जाले, देन इट वॉज अ चॅलेंज फॉर अस की समिती काडप, नवी ऑफिस बेरर काडप, कित्याक आयच्या ह्या BJPचे जे राज्य जे चालू आसा आनी तुमी पळयलां आसतलें देशभर की तांकां ओपोजिशन येनाका. दे वॉन्ट टू बाय आउट ओपोजिशन. आणि असल्या ह्या सिच्युएशनान आमकां व्यक्ती वेचून काडप म्हणल्यार जांचेर बॅगेज आसची ना, जे आयडियोलॉजीन बिलीव करता आणि हू आर रेडी टू फायट अगेन्स्ट दीस मॅसिव BJPचे मॅस्कर जे चल्ला देशभर. सो अशा ह्या सिच्युएशनान आमची जी नवी तुमी समिती जर पळयत जाल्यार म्हाका खात्री आसा की दीस इज अ न्यू फ्रेश काँग्रेस, जातून it is a mixture of senior congressmen vis-a-vis जे यंग ब्लड आसा ताजो तुमकां मिक्सचर पळोवपाक मेळटा. आनी हांवें सांगलें तशें की उदयपूर शिबिराचो जो डेक्लरेशन आशिल्लो तेंय मनान दवरून आउट ऑफ 21 आमचे जे ऑफिस बेरर आसा तातूंतले 50%, सो जवळ जवळ 10 लोक आमचे इज लेस दॅन एज ऑफ 50 years. आणि सगळे क्युम्युलेटिव्ह जर तर आमी सगळे ऑफिस बेरर जर तर धरले जाल्यार आमची एवरेज एज येता 51 years. आणि आय बिलीव दॅट दीस इज द यंगेस्ट ऑफिस बेरर टीम इन द एंटायर कंट्री. सर, तुम्ही म्हटले की जसे उदयपूर तुमचे हे झाले थंय उलोवप जालें की 50% जे ऑफिस बेरर आसले ते 50 वर्सांपेक्षा कमी वयाचे आसतले. त्या प्रमाणे तुम्ही आता त्यांची नेमणूकूय केल्या, बट हे आता यंग जे ऑफिस बेरर्स आहा त्यांचो फुडल्या येणाऱ्या काळात परफॉर्मन्स तितलोच यंग आणि दमदार आसतलो काय कितें तेची खबरदारी तुम्ही घेतले काय? कारण सध्या आमी जर पळयत जाल्यार मातशी खंय तरी थंड काँग्रेस आसा काय कितें गोंयांत तरी अशें दिसता. सो तेचेर तुमी ऑफिस बेररांक कितें सांगपाक सोदता किंवा फुडलो रोड मॅप कसो आसतलो? काँग्रेस थंड अशी ना, बिकॉज आय विल नॉट टेक दीस, बिकॉज सी आमचो लिडर ऑफ ओपोजिशन आणि आमचे बाकीचे जे 2 आमदार आसात दे हॅव बीन व्हेरी वोकल जे गव्हर्मेंटाचे रॉंग डुईंग्स आसात आणि ज्या मुद्द्याचेर जे गोंयकाराचे इशू आसात म्हाका खात्री आसा की एज अ पक्ष आणि एज आमचे लेजिस्लेटीव विंग ते वेळोवेळी घेत असतात. तातूंतलें एक उदाहरण म्हणटा ते जे 8 पाक पणजे जे जाल्ले आणि जे आमचे लिडर ऑफ ओपोजिशनान जो इशू घेतिल्लो गव्हर्मेंटाक कंपेल जावन ते फोर्स करून कॅन्सल करचो पडलो टेंडर, बिकॉज देर वॉज अ करप्शन एंगल टू दॅट.
So it is not that Congress is silent. Yes, of course, we were in a transition of rebuilding ourselves because 2022 जे इलेक्शन जाले आफ्टर दॅट जो आमकां हार मेळ्ळो ऑल द केडर ऑल द वर्कर्स वर डिमोरलायज आनी एक रिज्युविनेट करपाची एक संदी आयिल्ली आनी आय एम शुअर विथ दीस न्यू आय कॅन से डायनॅमीक ऑफिस बेरर्स टीम आय एम शुअर की गोंयकाराचे जे इशू आसा गोंयकाराचे जे मुद्दे आसात ते आमी घेवन मुखार वतले आनी इट इज अ मिक्सचर ऑफ आउट ऑफ 21 तुमी पळयलेले जवळ जवळ 6 एडवोकेट आसात देर आर अबाउट 4 प्रोफेशनल्स हू आर देर सो आय मीन इट इज अ ब्लेंड ऑफ सिनियर काँग्रेसमॅन वर्सीस आमचे यूथ पिढी जी आसा इट इज अ गुड ब्लेंड एंड आय एम शुअर की येणाऱ्या काळात तुमकां दिसून येतले की रिजुविनेशन ऑफ काँग्रेस न्यू काँग्रेस वॉट वी टॉक जी दिसून येतली तुम्ही म्हणटा की न्यू काँग्रेस दिसून येतली नवी टीम आसा यंग टीम आसा ह्या ऑफिस बेररांक किंवा ह्या नव्या टिमीक खंय तरी काँग्रेस पक्ष एक तयारी करपा खातीर कांय ट्रेनींग किंवा अशे प्रोग्राम तुमी करतले काय कितें कारण सगळे नवे आसात लोकां कडेन कशें वचप किंवा कोर मुद्दे कशे मांडप लोकां कडेन हेच्या बद्दल कितें एज अ पक्ष संघटना म्हणून तशें कितें कार्यक्रम बीन तुमचे तकलेन आसा कितें जावपाचें बीन सगळ्यो गोष्टी ऑन कॅमेरा सांगपाच्यो नासता बट थोडक्यात आय वील टेल यू सी आज पूर्ण देशभर ज्या हिशोबान BJP आय मीन हू डोंट बिलीव इन डेमोक्रेसी जे डेमोक्रेसीचो मर्डर करीत आसात डे इन एंड आउट असल्या ह्या काळान आमचे लिडर श्री राहुल गांधी जे कन्याकुमारी टू काश्मीर भारत जोडो ह्या एका मुद्दे घेऊन ते पूर्ण देशभर पदयात्रा जी काढल्या आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आज ज्या हिशोबान म्हणजे तुम्ही जातीचो हिशोबान धरात किंवा बाकीचे मुद्द्यान फक्त देश तोडपाचे काम चल्लेले आसा जे आज कोर मुद्दे आसात एम्प्लॉयमेंट आसूं म्हारगाय आसूं हाजेर उलोवपाचें सोडून ते खंय तरी पोलरायजेशन ह्या दृश्टीन वतात सो आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की लोकांक जाणून दिवपाची गरज आसा जे काम ते करतात आनी ज्या हिशोबान तांकां जो प्रतिसाद मेळ्ळा रायट फ्रॉम तमिळनाडूच्यान तांणी चालू केल्ले देन ते वेंट टू केरला मागीर केरलाच्यान ते वेंट टू अगेन तमिळनाडू कर्नाटका तेलंगणा म्हणजे ज्या हिशोबान जो प्रतिसाद मेळ्ळा तो स्टेट बाय स्टेट वाडत आसा तातून लोकांचे म्हणल्यार लोकांक जे एक फ्रस्ट्रेशन आसा ह्या देशान तें दिसून येता आनी इट इज आय मीन जशें राहुल गांधीन सांगलां की इट इज अ नॉन पॉलिटिकल इव्हेंट तातूंत तुमी पळयता आसतले प्रोफेशनल्स लायक डॉक्टर्स इंजिनियर्स रिटायर्ड आर्मी मॅन एक्टर्स सो सगळे लोक सहभाग जातात आतां हाजें कारण तुमकां सांगपाचें म्हणल्यार मोस्ट इम्पॉर्टंट म्हाका दिसता आज आयडियोलॉजी बाबा BJPची आयडियोलॉजी कितें आनी काँग्रेस पक्षाची आयडियोलॉजी कितें आनी हाव काँग्रेस वॉन्ट्स टू युनायट आनी सगळ्या लोकांक घेवन मुखार वचपाक सोदता आय थिंक दीस व्हेरी इम्पॉर्टंट बेसीस दॅट आमचे जे नवे ब्लॉक प्रेसिडेंट्स वीच हॅव बीन अपॉइंटेड अबाउट 21 ऑफ देम 19 आर पेंडींग वीच वी वील कंप्लीट बाय दीस मंथ एंड सो अलॉंग वीथ अवर ब्लॉक आनी ऑफिस बेरर्स वी आर गोइंग टू हॅव रेग्युलर ओरिएंटेशन प्रोग्राम वी आर गोइंग टू हॅव ट्रेनिंग सेशन्स वेर वन हॅज टू अंडरस्टँड की ह्या देशान जो आज आमचो देश जो एक डेमोक्रेटीक आमी वर्ल्ड्स लार्जस्ट डेमोक्रेसी म्हणटात पूण आमी खंय तरी आज डेमोक्रेसीक बिलीव करना सो आय थिंक वीच इज व्हेरी इम्पॉर्टंट वीच वी आर गोइंग टू टायम एंड अगेन गिव टू आवर केडर टायम एंड अगेन गिव टू आवर ब्लॉक प्रेसिडेंट्स आवर ऑफिस बेरर्स आनी सगळ्यान म्हत्वाची गोष्ट म्हणटा ती अल्टिमेट एम इज टू वीन इलेक्शन्स सी आज जे आणि वी एज अ काँग्रेस पार्टी वी बिलीव इन डेमोक्रेसी सो वेन पीपल हॅव गिवन अ मेंडेट भले तो मायनॉरिटी मेंडेट आसो 33% बट पीपल हॅव गिवन अ मेंडेट वी रिस्पेक्ट दॅट मेंडेट सो दीस 5 years एज अ काँग्रेस पक्ष एज अ पक्ष आणि एज अ लेजिस्लेटिव्ह विंग वी विल बी अ स्ट्रॉंग ओपोजिशन इन द असेंब्ली ऑल्सो एंड ऑन रोड ऑल्सो सो जेन्ना काँग्रेस पक्षाची आमी गजाल करता किंवा एक इतिहास आमी पळयत जाल्यार पक्षा पेक्षा थंय नेते मोठे जाता लिडर मोठे जाता पक्ष थंय जोडटा आनी लिडर व्हडले जाता मागीर ते आपल्याक जाय तसो मनमानी कारभार करता
बीजेपीचे सरकार येयले काय बीजेपीन उडी मारता आनी खंयचे सरकार थंय वयता. म्हणजे लिडर काँग्रेस पक्ष मोठे करता, कार्यकर्त्यांक थंयच दवरता. ही परिस्थिती येणाऱ्या काळात चेंज जातली, तुमचो तेचेर भर आसतलो की बाबा कार्यकर्ते मोठे लिडर मागीर, कार्यकर्त्यांनी लिडर ठरोवपाचो अशें जातलें. जशें हांवें तुमकां स्टार्टिंगाक सांगलें की आज ज्या हिशोबान बीजेपीचे जे एक टेरर आनी ज्या हिशोबाचो एक भंय सगळे कडेन निर्माण ते करतात, रायट फ्रॉम लिडर्स आसूं किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव आसूं, आय स्ट्रॉंगली बिलीव दॅट काँग्रेस पार्टी म्हणटा ती इट्स द ओल्डेस्ट पॉलिटिकल पार्टी. आय मीन इट स्टार्टेड फ्रॉम अ मुवमेंट ऑफ इंडिपेंडन्स. आनी म्हाका अशें दिसता की काँग्रेस पक्ष हो एक द लार्जस्ट आनी ओल्डेस्ट पक्ष जाल्ल्या कारणान इट हॅज टू बी अ कार्यकर्त्याचो, इट हॅज टू बी अ केडर बेज पार्टी. काँग्रेस पक्षान खुबशे लिडर तयार केले गोंयान, खुबशे लिडर तयार केले, मोठे जाले लोक, पुणून हांव ताजेर चड उलयना, ते पक्षाक लागून जाले. आय थिंक आतां वेळ आयिल्लो आसा की आमकां पक्ष घट करपाक जाय. And that can happen only once we go on the ground. So our main focus area will be की जे आमी ब्लॉक लेवल असतात ते बुथार वचपाचें आमचें मेन फोकस आसतलो, सो दॅट लोकां कडेन कनेक्ट आसपाक जाय. सी पक्षाचो आनी लोकांचो जेन्ना कनेक्ट जातलो तेन्ना आय डेफिनेटली बिलीव दॅट इट विल बी पक्षाची पार्टी जातली, इट विल नॉट बी अ लिडर सेंट्रीक पार्टी. तुम्ही आता उल्लेख केलो की काँग्रेस पक्ष देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीन आसलो, बट दुसऱ्या वाटेन भाजप आणि खास करून मुख्यमंत्री गोंयचो जेन्ना विशय येता तेन्ना सदांच म्हणटा की गोंयाक जी स्वतंत्र मेळ्ळें किंवा जी गोंय मुक्ती मेळ्ळी ती काँग्रेसीक लागून लेट जालो म्हणटा. परत त्या कालूय गुजरातान सीएम गेल्लो, दिल्ली गेल्लो, थंय तेणी हेच भाश्य केलां. काँग्रेसीकूच तो टार्गेट करता की नाल्यार गोंय बेगीन स्वतंत्र जावपाचें, काँग्रेसीक लागून गोंय चड काळ उरलें पोर्तुगीजांच्या ताब्यान म्हणून. म्हणजे हेचेर तुमी कितें सांगशात? हें खरें आसा, खोटें आसा? तुमचे एज अ काँग्रेस पक्षाचे एक अध्यक्ष म्हणून कितें मत आसा हेचेर? आनी पक्ष म्हणून न्ही तर तुमी पयलींच्यान काँग्रेसी कडेन खूब आदी पासून तुमच्या घराणे संबंदीत आसा, तेका लागून म्हणटा. सी आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू कॉन्ट्रोवर्सी, पूण टायम एंड अगेन जेन्ना आमचे मुख्यमंत्री ह्या विशयाचेर उलयतात, टायम एंड अगेन आय हॅव बीन अटॅकिंग हिम. म्हाका दिसता तांणी हिस्ट्री बूक वाचपाची गरज आसा. कालच 2-3 दिसां पयलीं जेन्ना ते दिल्ली गेल्ले तेन्ना परत तांणी सांगलें की काँग्रेसीक लागून गोंयचें खंय इंडिपेंडन्स डिले जालें. आनी आय मीन हांव तांकां याद करून दिवपाक सोदतां, ही शूड रीड हिस्ट्री बुक्स, बिकॉज त्या टायमार जेन्ना इंडियेक इंडिपेंडन्स मेळ्ळें 1947 तेन्ना पोर्चुगल वॉज, आय मीन जे नाटो आशिल्ले, नाटो ताजे हेड वॉज पोर्चुगल त्या टायमार, सालाजार जे हेड आशिल्ले. आनी नाटो ज्यो कंट्रीज एलायड आशिल्ल्यो तेन्ना समज जर तर नेरून जर तर अटॅक केल्लो जाल्यार इट वूड हॅव बीन अ ग्लोबल इशू, इट वूड हॅव बीन अ वर्ल्ड इशू, वीच प्रॉबेबली दीस पीपल जे लोक स्वातंत्र्या खातीर लढलेत ना तांकां कितें खबर आसतलें. सो इट इज नॉट, सी नेहरू म्हणटा ते एक फिनेस आशिल्लो मनीस, एक स्कॉलर, स्टडीड अब्रॉड. ताका वर्ल्डाचे पॉलिटिक्स कितें तें खबर आशिल्लें. आनी आय थिंक दॅट वॉज नॉट द रायट टायम टू अटॅक पोर्चुगल. ऑफकोर्स इन ड्यू कोर्स ऑफ टायम जेन्ना 1916, कित्याक तेन्ना US सुद्दां आमचे बरोबर नाशिल्लो, US वॉज नॉट सपोर्टींग अस. सो तेन्ना जर तर अटॅक जाल्लो जाल्यार आय थिंक इट वूड हॅव बीन अ वर्ल्ड डिजास्टर, प्रॉब्ली अ वर्ल्ड वॉर 3. बट जेन्ना स्लोली जेन्ना पोर्चुगलाचे नाटोचो पावर कमी जालो, वेन USाचो प्रेसिडेंट चेंज जालो आनी वेन ही अलायन्ड विथ इंडिया, दॅट इज द टायम नेरून वचून आय मीन ऑल द आफ्रिकन कंट्रीज आनी एशियन कंट्रीजाचे जे कोलोनियल राज्य आशिल्ले तांची एक कॉन्क्लेव घेतली, एंड दॅट इज द टायम ही डिसायडेड टू अटॅक, and that is how we got liberation. So I think ह्या लोकांक पयली हिस्ट्री वाचून घेवपाची गरज आसा. आनी when you are in politics you should see all the dynamics. Just for the sake of elections or just for the sake of campaigning कितें उलोवप हें योग्य न्ही, at least when you are at such a higher position.
काँग्रेस आनी गोंय हें नातें एक वेगळें आहा, कित्याक पयलींच्यान गोंयकार सदांच काँग्रेसीकूच कौल दीत येयल्ले आसा. सुरवातीचो थोडो काळ प्रादेशीक पक्षांचो सोडलो जाल्यार मागीर कितलींशींच वर्सां गोंयांत काँग्रेसीची सत्ता आसली, काँग्रेसीचें राज्य आसलें. आजुनूय गांवांगांवांत आमी जर पळयत जाल्यार हार्डकोर काँग्रेसीक मानपी अशे लोक खूब आहा, जाणटे आसा. आतांची न्यू पिढी जी आहा, यंग भुरगे जे आहा, ते तितले एट्रॅक्ट जाल्ले दिसनात काँग्रेसी कडेन एज कम्पेर्ड टू BJP. आमी पळयत जाल्यार वेगवेगळी कारणां आसपाक शकता ताका. तुमी आतां एक यंग प्रेसिडेंट आहा, ह्या खातीर तुमी कितें एफर्ट्स घेतले, कशे युथांक कशे कनेक्ट करून घेतले गोंयांत तरी काँग्रेसी कडेन? आय मीन तुमचो प्रश्न योग्य आसा आनी येस ऑफकोर्स ह्या इलेक्शनाच्या रिजल्टानूय ते दिसून आयिल्लें आसा की एज ग्रूप बिटवीन 18 टू अबाउट 40 or maybe 35 देर इज अ बिग डिस्कनेक्ट ऑफ काँग्रेस. ह्या एज ग्रुपान काँग्रेसीचो कनेक्ट हो ना. आनी रिजन आय थिंक जे आमचे मे बी प्रॉब्ली सिनियर लिडर आशिल्ले तांणी सेकंड लायन ऑफ लिडरशीप तयार केली ना. दॅट इज वेर आवर विथ दॅट यूथ आमचे कनेक्ट जालें ना. ऑफकोर्स जी लेगसी आसा ती आसा, बट आयच्या पिढीक लेगसी सोडून वॉट बेनिफिट्स तांकां कितें मुखार मेळटलें, आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आज मेन मुद्दो आसा तो एम्प्लॉयमेंटाचो. आय मीन हांव येता त्या पिढीक तुमी तांचे कशें म्हणल्यार रितीन तांकां एम्प्लॉयमेंट मेळटलें, सोशल स्किम्स आसात बेनिफिट्स त्यो कश्यो मेळटल्यो. आय थिंक दीस इज वॉट द युवा पिढी इज लुकींग एट. एंड ऑफकोर्स इन दीस कमींग 4 years the issues जे core issues आसात that as a see because being in opposition we can only take up issues of Goans because we are not there in ruling. आनी आमचो रोड मॅप मुखार कितें आसतलो बाबा, आमी जेन्ना 2027 जेन्ना इलेक्शन पळयतले कितें आमी नॅरेटीव घेवन लोकां कडेन वतले, दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरो गजाल म्हणजे आतां आमी जर गोंयांत पळयलें जायत्यो गजाली घडत आसा, जायते वेगवेगळे स्कॅमाचे आरोप जातात. आयज पर्यंत गोंयच्या हिस्ट्रीन आयज पर्यंत जर आमी पळयत जाल्यार एक सिवील सप्लाय खात्याचो जो एक हें जाला स्कॅम म्हणूं येता ताका, की धान्य घोटाळो, तेचेर किंवा अशा विशयाचेर काँग्रेस आक्रमक कित्याक जायना? फक्त मिडिया भितर कांय सेक्शन ऑफ मिडिया आहा ते आवाज काडटा, अशे गजाली भायर काडटा. पूण एज अ अपोजिशन म्हणून जो एक स्ट्रॉंग फोर्स जाय, जो मागीर काँग्रेस इज अ मेन अपोजिशन पार्टी इन गोवा, कित्याक कमी पडटा काँग्रेसाची दिसता तुमकां? गियर अप जावपाची गरज आसा? तुमी म्हटलें तशें की तुमकां मातसो स्ट्रक्चर बसोवपाक हें करपाक मातसो टायम लागलो, पूण आतां तरी खंय तरी काँग्रेस वोकल जावपाक जाय. न्ही, काँग्रेस सदांच वोकल आसा आनी जे कोर इश्यूज आसा ते आमी सदांच घेता. आतां रिगार्डींग दीस जो धान्याचो तुमी जो उल्लेख केलो, आतां तरी चोरयेचें प्रकरण आयलें, पूण हाज्या पयलीं धान्य तांणी कुसयल्लें. इफ यू रिमेंबर कोविडाच्या टायमान जे आयिल्ले ते लिटरली अक्षरशः तांणी भायर उडोवचें पडलें. आनी आय थिंक काँग्रेस पक्ष वॉज द पार्टी हू टूक दीस इश्यू फर्स्ट. तेन्ना आमी तो इश्यू काडून इनफॅक्ट वी हॅड गिवन एन मेमोरंडम टू द गव्हर्नर आस्किंग हिम टू अपॉइंट मे बी अ कमिटी ऑर मे बी अ रिटायर्ड हायकोर्ट जज टू लूक इन टू दीस. आनी तेन्ना जर तर आय थिंक प्रॉब्ली तें जाल्लें जाल्यार चोरयेचें प्रकरण येवचें नाशिल्लें. सो सी कितें आसा, आज ह्या सरकारान जशें तुमी म्हटलें एट एवरी स्टेप देर इज अ करप्शन, एट एवरी लेवल देर इज अ करप्शन, एट एवरी आय मीन जेन्ना ह्या सरकाराक एक प्रोग्राम करचो पडलो, सरकार तुमच्या दारी, हाज्या वयल्यान कळून येता की एडमिनिस्ट्रेशन फेलियर आहा. जर तर सरकाराचें एडमिनिस्ट्रेशन जर सारकें आशिल्लें जाल्यार सरकार तुमच्या दारी हो प्रोग्राम करपाची गरजूच पडना. जर तर एडमिनिस्ट्रेशन सारकें आहा, जर तर सगळीं ऑफिसां सारकीं चलता, ब्युरोक्रेसी जर सारकी चलता, जाल्यार लोकांक ऑफिसान गेलेले कामां जावपाक जाय. सो दीस शोज दॅट दीस गव्हर्मेंट इज अ कंप्लीट फेलियर. ह्या फावट तांकां ते मे बी टेक्निकली वीन दे हॅव गॉट बिईंग अ मायनॉरिटी. ऑफकोर्स फॉर मल्टिपल रिजन्स ऑपोजिशन जो वॉयस लोकांचो आशिल्लो तो एकठांय आयलो ना, आनी दॅट इज हाव दे कूड एस्केप. मायनॉरिटीचो विशय काडलो तुमी. मायनॉरिटी ही काँग्रेसीची वोट बँक सारकी गोंयान आसूं किंवा देशान आसूं. पूण आतां खंय तरी गोंयान चित्र वेगळें दिसता. तुमकां आतां कॉम्पिटिटरूय येयल्या. पयलीं कशें आसलें, BJP काँग्रेस किंवा प्रादेशीक पक्ष अशें जातालें. आतां BJP काँग्रेस आप RG MG अश्यो, MG सोड, MG सरकारान आतां वांटेकार जाल्या. RG आप हेंकां ते तुमची स्पेस खंय तरी घेतात हो भंय ना तुमकां दिसना? तेचेर कितें रेमेडी, कितें विचार मंथन बीन जालां? ना, मायनॉरिटी म्हणल्यार यू मिस इंटरप्रिटेड मी. मायनॉरिटी म्हणल्यार हांवें म्हटिल्लें की 33% गोंयचे 33% म्हणल्यार मायनॉरिटी जे वोटींग आशिल्लें पळय त्या पक्षाचो आज सरकार आसा.
जो तुमी इशू काडलो येस की आज विविध पार्ट्यो हांगा आयिल्ल्यो आसा, म्हाका दिसता आय डोंट वॉन्ट टू नेम, पूण जसो टायम वता तशें लोकांकूय आज कळून आयिल्लें आसा की खंयचो पक्ष हांगा कोणाची मतां फोडपाक आयिल्लो आनी अल्टिमेटली इन वीच डायरेक्शन दे आर गोईंग. गोंयची जनता हुशार आसा एंड आय बिलीव दॅट येणाऱ्या काळान आतां इल्ले इल्ले करून तांचे एक एक करून भायर येवपाक लागला. ओवर द पिरियड ऑफ टायम जें सत्य आसा की बाबा हांकां कित्याक धाडिल्ले, वॉट वॉज द पर्पज बिहायंड दॅम, आय थिंक दीस हें खुलासो सगळो जातलो मुखार. म्हणजे तुमी अशे कोड्यांनी उलयतात ते तुमी स्पश्टपणान कित्याक सांगिना की बाबा कोणी कोणाक धाडलेले, कोणाची मतां फोडपाक, कशी मतां फोडली, तुमकां कसो इफेक्ट जालो? हांवें सी आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू डिटेल्स, पूण जे 67% लोक जे ह्या सरकाराच्या अगेन्स्ट आशिल्ले, जे मेजॉरिटी ऑफ द वोट शेअर आशिल्ले, मायनॉरिटी वॉज 33%. आज ह्या मायनॉरिटी वोट शेअराचें सरकार आसा. हे 67% जे लोक आशिल्ले पळय तांकां खंय तरी मिसगायड केले, तांकां खंय तरी तांचे वोट्स जे आसा ते स्प्लीट केले आनी दे कुडंट कन्सॉलिडेट टू वन युनायटेड वॉयस इज वॉट आय एम सेईंग. तातूंत खुबश्यो पक्ष आयले, खुबश्या पक्षांनी एक नरेटीव घेवन आयले, पूण आज स्लोली तांचें नरेटीव जें आसा तें दुसऱ्या डायरेक्शनान वता. कळून येता की कोणाचे कोणा कडेन लिंक आशिल्ले, कोणें वोट फोडपाक लागून इलेक्शना पुरती स्टंट केले, नरेटीव घेतले आनी आज तांचो जो स्टँड आहा तो दुसरो. आय थिंक गोंयची जनता जी आसा ती हुशार आसा आनी म्हाका दिसता येता त्या 2027च्या इलेक्शनान दीस युनायटेड जो ओपोजिशन जी वोट शेअर जो आशिल्लो, आय एम शुअर एंड कॉन्फिडंट दॅट दीस पीपल वील कम टुगेदर. ऑपोजिशनाचो मुद्दो येयलो म्हणटा गोंयच्या आनीक ऑपोजिशन पार्टी जी पयलीं सरकारान आसली बीजेपी वांगडा, तेंच्यांनी सरकार केल्लें, मंत्रीपदां घेतलेलीं, पूण आतां ते म्हणटा की आमी ऑपोजिशन म्हणटात. काँग्रेसी वांगडा बरी गोडी गुलाबीची भाशा आतां परत करपाक लागल्या, ते म्हणजे गोवा फॉरवर्ड पार्टी. ते भारत जोडो यात्रेन सहभागी जाले, विजय सरदेसाय आनी तेंचे थोडे लोकल लिडर थंय गेल्ले, मातशे ते चल्ले बीन राहुल गांधी वांगडा, व्हिडिओ येयले तेंचे. तेजे उपरांत तुमी रिएक्शन दिलें की बरी गजाल विजय सरदेसाय भारत जोडो यात्रेन सहभागी जाले म्हणून. खरीच बरी गजाल ही काय फायदेशीर थारतली गोंयान काँग्रेसी खातीर भारत जोडो यात्रेन सहभागी जालो विजय तो? हांवें तुमकां सांगलें तशें भारत जोडो यात्रा जशें आमचे लिडर राहुल गांधीन सांगलां दॅट दीस इज अ नॉन पॉलिटिकल थिंग, एनीबडी इज फ्री टू जॉयन एंड वी वेलकम दॅट गोवा फॉरवर्ड हू वर अवर प्री पोल अलायन्स पार्टनर. आणि जे आज आमच्या बरोबर ओपोजिशनान आसा, आय मीन सी द टुडे द टायम डिमांड्स दॅट आज जे रॉंग डुईंग्स आसा जे ह्या सरकाराचे, आय थिंक ऑपोजिशन जे आज 3-4 पार्टी जो आर इन ऑपोजिशन, आय थिंक इट्स टाइम दे शूड कम टुगेदर अँड फाईट फॉर द पीपल ऑफ गोवा रादर दॅन हॅव्हिंग अ डिवायडेड ऑपोजिशन. जसे ते भारत जोडो गेले, आय मीन आय हॅव सेड इन माय अदर इंटरव्यू ऑल्सो दॅट येस की ही भारत जोडो यात्रा जी आसा दिस इज अ नॉन पॉलिटिकल थिंग. ऑल द पीपल हू बिलीव इन द आयडियोलॉजी, ऑल द पीपल हू बिलीव की आज जे मुद्दे आसा कोर इश्यू, जे अनएम्प्लॉयमेंट आसूं, म्हारगाय आसूं, किंवा आज देश तोडपाचो जो ज्या दिशेन चल्ला, ते लोक येवन जॉईन जातात. तामिळनाडूक स्टॅलिन हॅज जॉईन, महाराष्ट्राक जे आमचे महाविकास आघाडीचे पार्टनर आशिल्ले, आय मीन शिवसेना उद्धव ठाकरे फॅक्शन, NCP हे जॉईन जाल्या. तशेंच गोवा फॉरवर्ड जे आमचे अलायन्स पार्टनर आशिल्ले गोंयान, दे हॅव ऑल्सो जॉईन. सो देर इज नो हार्म. आनी सी अल्टिमेटली जे आयडियोलॉजीन बिलीव करतात, जे युनिटीन बिलीव करतात, आय थिंक दे आर फ्री टू गो एंड जॉईन. बट विजय एका वटेन भारत जोडो यात्रेन सहभागी जाता, दुसऱ्या वटेन गोंयान तो परतूय म्हणटा की नांवा खातीर आमची युती जाली इलेक्शना कडेन. थंय नांवां दिता परत तो युती तुमची काँग्रेस गोवा फॉरवर्डा वांगडा जी जाल्ली पळय ती. तो म्हणटा की नेम सेक म्हणून ती युती आसली बट तशें कांय एफर्ट्स सिन्सियर जावंक ना अशेंय विजय म्हणटा. सो हाजेर तुमचें कितें मत? सी जेन्ना युती जाल्ली तेन्ना आय वॉज नॉट देर. आय हॅव बीन रिसेंटली अपॉयंटेड पोस्ट रिजल्ट. सो दॅट टायम कितें अंडरस्टँडींग आशिल्लें, कितें इक्वेशन आशिल्लें, दॅट प्रॉब्ली दोज पीपल वील बी एबल टू आन्सर यू. आय मीन I really don't know because both the leaders have expressed their views. So I really don't want to get into that controversy.
बट आता इन फ्युचर अमित पाटकर म्हणजे अमित पाटकराची काँग्रेस गोयची प्रदेशाध्यक्ष पाटकर आसा सध्या, सो पाटकर काँग्रेस आणि विजय सरदेसाई हे आता सारखे खेळी मेळीन किंवा हातीन हात घालून फुडें चलतले अशें म्हणपाचें. सो इट इज नॉट पाटकर काँग्रेस, इट इज गोवा काँग्रेस. आय मीन इट इज काँग्रेस पक्ष आणि सद्याच्या हातून काँग्रेस पक्षाचो प्रदेशाध्यक्ष म्हणून म्हाका जेन्ना चार्ज आसा देन टील द टायम आय एम देर आय वील ट्राय टू सी दॅट आमचो पक्ष हे पूर्ण 40 मतदारसंघात स्ट्रॉंग जातलो. आय मीन रायट अप टू बूथ लेवल संघटना बांदून हाडपाचें हें काम वी वील डू इट. जेन्ना इलेक्शन्स वील कम दॅट टायम वील सी द इक्वेशन. पाटकर काँग्रेस ह्या खातीरच उल्लेख केलो कारण काँग्रेस म्हटले का एक मनीस म्हटले का ती तेची काँग्रेस किंवा गट तट अशें राजकारण दिश्टी पडटा. हेज्या पयलीं जातालें, आतां तुमच्या टायमार तशें जाता काय सुरू आसा हें तुमकां खबर आसतली, पूण हेच्या पयलीं जे कोण कोण येता ते तशें जाता ही हेची काँग्रेसीचो हो हेचो ग्रूप हो तेचो ग्रूप हो तेचो ग्रूप तशें बीन चालू आसा अजून काय आतां काँग्रेस सामकी युनायटेड आसा गोंयांत. आय मीन विथ द ऑफिस बेरर्स लिस्ट आय मीन सगळे जे राज आशिल्ले ते म्हाका दिसता ओपन जाले आसतले. सी देर इज नो टू फ्रॅक्शन्स इन काँग्रेस. इट इज द काँग्रेस पार्टी विच इज देर अँड इट इज अ इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल पीपल. आय मीन as I told you with a mixture of senior people, with a mixture of young people आणि सगळ्यांक बरोबर घेवन मुखार वचपाचें हें आमचें धोरण आसा. आनी आय एम ऑफ द स्ट्रॉंग ओपिनियन दॅट काँग्रेस जी आयडियोलॉजी घेवन मुखार वता, काँग्रेस जे सेक्युलरिझम घेवन मुखार वता, काँग्रेस जे एक युनिटी करपाचें जे घेवन जे मुखार वता, आय एम शुअर दॅट वील बी एबल टू बिल्ड काँग्रेस फ्रॉम ग्रासरूट लेवल. आणि प्लीज नोट वन थिंग दॅट वी आर स्टार्टिंग ऑन अ क्लीन स्लेट. एकदम पार्टी सामकी क्लीन आसा. सो यू नो वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम ग्रासरूट लेवल आनी आय थिंक दीस इज अ गूड ऑपॉर्च्युनिटी की रायट फ्रॉम बूथ लेवलाचेर संघटना बांदप की अल्टिमेटली टू वीन इलेक्शन्स तुवें कितले बरे स्ट्रॉंग ओपोजिशन 4 वर्सां दवरली, 4 वर्सां सरकारा कडेन लढलो, बट अल्टिमेटली तुका ती फौज ऑन ग्रावंड जाय पडटा टू कन्वर्ट इन टू वोट्स. आणि ऑलवेज कितें जाता वेन इलेक्शन्स आर नियर पीपल गो विथ द परसेप्शन आणि परसेप्शन तुवें कितलें बरें क्रिएट केलें, एक बरें वातावरण तयार केलें, बट अल्टिमेटली यू नीड दॅट केडर ऑन ग्रावंड, यू नीड दॅट वर्कर ऑन ग्रावंड, यू नीड दॅट ब्लॉक कमिटीज, बूथ लेवल कमिटीज टू अल्टिमेटली गेट यू दोट वोट. आय थिंक विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आमी दोनूय दृश्टीन काम करतात. जे लोकांचे मुद्दे आसात, जे इश्यूज आसात, कोर इश्यूज, देट टू फायट ऑन रोड as well as in assembly with a larger voice and one to build a संघटना from grassroots level जी खूप अत्यंत गरजेची अशें म्हाका दिसता. बिकॉज आय हॅव गॉन थ्रू इलेक्शन्स, आय हॅव एक्सपिरियन्स इट. आनी जे कितें आमचे कमी कितें पडलें, आय मीन ऑल आमचे 3 MLA अलॉंग विथ माय ऑल ऑफिस बेरर्स, बिकॉज ऑफिस बेररान सुद्दां खुबशे अशे कॅन्डिडेट आसात हू हॅव लॉस्ट व्हेरी यू नो नॅरोली, व्हेरी नॅरो मार्जीन दे हॅव लॉस्ट. सो इट इज गोइंग टू बी अ बीग चॅलेंज. आणि आय बिलीव दॅट येस आमचे कडेन ते एक्सपिरियन्स ऑफ सिनियरिटी इज देर आनी आमच्या भितर ती एनर्जी आसा ते ग्रावंडार वचून यू नो ती परफॉर्म करपाची. आनी यू वील डेफिनेटली सी अ रिज्युविनेटेड काँग्रेस इन कमिंग डेज. एक वेगळो महत्वाचो प्रश्न म्हणजे सध्या आता मायनिंगाचो विशय सुरू आसा आनी मायनिंग ऑक्शन जाता, ई ऑक्शन, बिडिंगूय सुरू जाला, टेक्निकल बिडिंग, कंपन्यो वांटेकार जाल्या. तुम्ही एज अ काँग्रेस अपोजिशन एक प्रेसिडेंट या भायर तुम्ही मायनिंग बेल्टांतल्यान येतात, तुमचो मायनिंग वेवसाया कडेनूय संबंध आसा. कशें पळयता हें मायनिंग ई ऑक्शन जें आतां चलता, इट वील बी हेल्प गोवन्स मायनिंग सगळी इंडस्ट्री गोंयकारांक, काय ऑक्शन जावचे परस इट शूड बी लायक जे गोंयकार मायन ओनर कोण आसता तेंचे कडेन आसपाक जाय आशिल्ली, काय दीस ऑक्शन वील ओपन द ऑपॉर्च्युनिटीज फॉर गोवन? See, it's a very tricky subject to speak on because BJP has failed. I mean, this is not a industry. This industry was there before independence, and this industry was going on for so many years, so many decades. Suddenly, overnight, BJP when they came to power, ताणी चितले की you know एक कशें तरी बंद करूया, ताणी बंद केली. Then when it went into court. And that ultimately the apex court, Supreme Court and judgment दिलो, guidelines दिली, basis that जे new amended rules act आयले त्या बेसिसार ताणी ते आतां ऑक्शन करपाचें अशें प्रोसिजर काडलें आनी आतां तें ऑक्शन ऑफ 4 ब्लॉक्स जाला. पूण
सगळ्यात म्हत्वाची गोष्ट आनी सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणटा ती हे BJP सरकार जे ह्या गोंयकारांक फटयत आसा तें म्हाका दिसता स्पश्ट जालां. कशें तें तुमकां हांव सांगता. 2012 जेन्ना मायनींग बंद जालें, हें सरकार जे मायनिंगाचेर डिपेंडंट आशिल्ले डायरेक्टली इनडायरेक्टली आसूं, कित्याक गोंयान आफ्टर टुरिजम जर तुमी कितें एक इंडस्ट्री म्हणल्यार ती मायनींग, कित्याक ह्या सरकारान दुसरी ऑल्टरनेटीव इंडस्ट्री हाडूंक ना. जेन्ना 2012 जेन्ना अकस्मात जेन्ना मायनींग ओवरनायट बंद जालें, तेन्ना ह्या लोकांक जे मायनींग डिपेंडंट आशिल्ले पळय तांकां सोर्स ऑफ इनकम दुसरो कांय नाशिल्लो. सरकारान तांकां याद करात 6 म्हयन्यांनी चालू करता म्हूण अशें तांणी म्हाका दिसता 50 तरी एनिवर्सरी जाले आसतल्यो 6 म्हयन्यांनी चालू करता म्हूण. दे फेल्ड फॉर लास्ट 10 years टू स्टार्ट द मायनींग. आज सरकारान 2012 जे लोक मायनिंगाक कामाक आशिल्ले इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट, डायरेक्ट एम्प्लॉयमेंट, इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट, जे ट्रकवाले आशिल्ले, जे बार्जवाले आशिल्ले, जे मशीनवाले आशिल्ले, ऑक्शन रुल्सान जर तुमी पळयत जाल्यार हांची सेक्युरिटी खंयच ना. आज गव्हर्मेंटान ऑक्शन केलें, पूण हे जे गोंयकार कामाक आशिल्ले, जे गोंयकाराचे ट्रक चलताले, ज्या गोंयकाराची मशिनां चलतालीं, हांची सेक्युरिटी कितें. सो अल्टिमेटली जर आज ऑक्शन जर तर जाता जाल्यार ते कोणाच्या फायद्याक, ते गोंयकाराच्या फायद्याक जावपा आशिल्लें, हें खंयच ते दिसून येना. आनी ज्यो कंपनीज ज्यो बीड केल्या फॉर ऑल दोज 4 blocks, सरप्रायझिंगली 80% आउटसायडर्स. हार्डली वेदांता एक म्हणा तुमी, फोमेंतो फॉर दॅट मॅटर इज देर, एंड सालगांवकर, हे 3 आनी नाना बांदेकर हू इज देर, ह्यो 4 गोंयच्यो कंपनी सोडल्यो जाल्यार बाकीचे कोण ना. बिग प्लेयर्स लायक चौगुले हॅव नॉट बीडेड. सो दीस शोज दॅट द गव्हर्मेंट हें गोंयकारां लागून ना. टायम एंड अगेन आमी सांगत आसात की हें सरकार जे फक्त गोंयकारांक फटयत आसात, हें ह्या ऑक्शनान दिसून येता, क्लियर कट दिसून येता. जर तर सरकाराक गोंयकारांचें जर पडून आशिल्लें जाल्यार दे वूड हॅव पुट अ क्लॉज की बाबा जे लोक त्या मायनीर, त्या ब्लॉकान जे एम्प्लॉयड आशिल्ले हांकां प्रेफरन्स मेळपा आशिल्ले, जे ट्रक ज्या मायनीर चलताले तांकां प्रेफरन्स मेळपा आशिल्ले. फॉर एग्जाम्पल, फाल्यां जर तर एक ओरिसाच्या मनशाक एक मायन मेळ्ळी जाल्यार तो मनीस फाल्यां कितें म्हणटलो, आपूण ओरिसाच्यान लेबर हाडटा, ओरिसाच्यान ह्युमन रिसोर्स हाडटा, भायल्यान ट्रक हाडटा, बिकॉज इट वील बी अफोर्डेबल फॉर हिम. आनी हाचें क्लासीक उदाहरण म्हणटा तें मोपा एअरपोर्ट आनी जो हो नॅशनल हायवे जो ह्या सरकारान बांदलो, तुमी पळयलां आसतलें, तुमी रिपोर्टर सदांच तुमी भोंवतात, DBLान जो स्ट्रेच फ्रॉम वेर्ना टू बांबोळे जो बांदला, तातूंत एक गोंयकार ट्रक तुमकां दिश्टी पडलो किंवा एक गोंयकाराचें मशीन दिश्टी पडलें इन दॅट एंटायर स्ट्रेच. सो हाजे वयल्यान कळून येता की हे सरकाराक गोंयकाराचें पडलें ना. मोपाचें घ्या तुमी, मोपान हार्डली देर वर गोवन्स हू वर एम्प्लॉयड. सो गोंयान जर तर आज कसली इंडस्ट्री येता फॉर दॅट मॅटर, ते गोंयकारांक फर्स्ट बेनिफीट मेळपा जाय न्ही. नाजाल्यार त्या हाचो फायदो कितें. त्या इंडस्ट्रीचो जर गोंयकारांक जर तर ताचो बेनिफीट मेळना, देन आय थिंक द गव्हर्मेंट इज एट कंप्लीट फेलियर. सो आतां तुमी जो मुद्दो मांडलो, हेंचो इंट्रस्ट गोंयकारांचो खंयच ह्या ऑक्शना भितर दिश्टी पडना म्हणून, तुमी कितें करतले फाल्यां? काँग्रेस एज ऑपोजिशन म्हणून कितें तरी करपाक जायना, हांकां कोण तरी तेंची बाजू मांडपाक जाय. वील काँग्रेस एग्रेसिवली येतली रस्त्यार ह्या गजालींक लागून? द डेलिगेशन ऑफ जे युनियन आसात, वर्कर्स आसात, ते आयिल्ले म्हाका प्रत्यक्षान मेळपाक. वी हॅड अ लॉंग चॅट ऑफ अबाउट 2 hours, वेरीन हे जे तुमकां हांवें एक्सप्लेन केलें तें तांकां हांवें एक्सप्लेन केलां की कशा पद्दतीन सरकारान तुमकां फटयलां. आनी वी वील बी गिवींग एन रिप्रेझेंटेशन टू द चीफ मिनिस्टर ऑन दीस, बिकॉज सी अल्टिमेटली आज जर तर मायनींग जर तर ज्या वाठारांत जातात ते गोंयकारांक जर तर ताचो बेनिफीट जायना, आय मीन मायनींग, सी इट इज ऑलवेज अ रॉंग परसेप्शन की मायनिंगान डिस्ट्रक्शन जाता, मायनिंगान गोंय काबार जालें, वीथ लायक अदर NGOs हॅड मेन्शन. I mean, hardly 4.5% of the broken land of Goa is into mining. So, and which is to contribute about 30-35% of the GDP. ताचो ऑल्टरनेटीव इंडस्ट्री कितें आसा सरकारा कडेन? कांयच ना. सो आय थिंक मायनींग जी इंडस्ट्री गेल्ली 60-70 वर्सां चालू आशिल्ली, डेकेड्सान चालू आशिल्ली, ती म्हाका दिसता खंय तरी कंट्रोल मॅनरान जावपाक जाय, हें काँग्रेस पक्षाचें मत आसा. आनी आमचें इलेक्शन मॅनिफेस्टोनूय आमी सांगिल्लें की लिगल वे ऑफ मायनींग जें आसा तें जावचें.
आता लेट सी हाव दीस ऑक्शन गोज. पूण ज्या दुसऱ्या राज्यांनी जें ऑक्शन जालां ते त्या दृश्टीन जर तुमी पळयत जाल्यार आय थिंक इट इज नॉट गूड अँड हेल्दी फॉर गोवा, बिकॉज थोड्या राज्यांनी इट हॅज गॉन अबाव 100%. नाव हे BJP सरकारान जेन्ना सांगलें की आमी ट्रान्सपरन्सी हाडपाक सोदता म्हणून, आय वॉन्ट टू आस्क अ क्वेश्चन टू दीस गव्हर्मेंट, कॅन एनी पर्सन डू अ बिझनस इन लॉस? बिकॉज दुसऱ्या राज्यांनी मायन्स हॅव गॉन अबाउट 100%. एक खंय 140%आर गेल्या, 130%आर गेला. हांव मागता देवा कडेन की अशें गोंयान जावचें न्ही, बिकॉज ही अल्टिमेटली खंयचोय मनीस आज 100% पेक्षा वयर वता म्हणल्यार इट इज एन लॉस फॉर हिम. इफ इट गोज फॉर 120% मीन्स स्ट्रेट ही इज गोइंग टू डू अ लॉस ऑफ 20%. वाय अ पर्सन वील डू अ बिझनस इन लॉस इज अ बिग क्वेश्चन मार्क. सो आय फील that this auction procedure of BJP government across the country is a big failure. कित्याक खंयचोच मनीस आज लॉस करून धंदो करचो ना. प्रॉब्ली तो हांगा जर तर इफ इज गोईंग अबाव 100%, देर मस्ट बी अ हिडन अजेंडा or there must be a vested interest without which because see it's a thumb rule. कित्याक म्हूण लॉसान करतलो? सो अशा कारणान अशा बिकॉज गोंयचो ओर जो आसा तो एक्सपोर्ट जाता. हे जे मायन ओनर जे आशिल्ले इतलीं वर्सां, आय एम नॉट टेकिंग एनीबडीज सायड, बट तांकां हांगाचें कल्चर खबर आशिल्लें. दे हॅव इन्वेस्टेड लॉट इन टू द सोसायटी इन टर्म्स ऑफ स्कूल्स आसूं, इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, स्पोर्ट्स आसूं. दे हॅव डन दॅट. अँड खंयच्याय बिझनसान इफ देर इज प्रॉफिटेबिलिटी देन इट कॅन गो टू द सोसायटी. जर तर ना जाल्यार अल्टिमेटली पीपल, जे लोक जे राज्यान आसात किंवा सरावंडींग आसात, दे वील बी द सफरर. एक निमणो क्वेश्चन, नवे अध्यक्ष जाले ते काँग्रेसीचे मल्लिकार्जुन खरगे. गोंयान बीन येवपाचे कितें प्लॅन आसा, किंवा तुमी एज अ टीम म्हणून गोवा तांकां स्पेशली कितें डेलिगेशन वचून मेळटलें, किंवा खरगेक जेन्ना तुमी मेळ्ळ्या गोंया खातीर कितें वेगळें तेंच्यांनी कितें सांगलां की बाबा अशें अशें काम करा किंवा हेचेर फोकस करा, अशें कितें आसा? आमचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी जेन्ना जाले अपॉयंट, तेन्ना वी ऑल along with all MLAs we have gone, we have met him. तांकां आमी गोंयचो करंट स्टेटस along with the road map we have presented, we have given them an presentation. आनी तांकां आमी इनवायटूय केल्ले आसा गोंयान. बट करंटली 2 राज्यान इलेक्शन चालू आशिल्ले, इन हिमाचल एज वेल एज गुजरात. ऑल्सो कर्नाटका इज हेडिंग फॉर इलेक्शन. सो तांणी एक आश्वासन दिलां की ज्या पद्दतीन तुमकां संघटना बांदपाक जाय, ज्या पद्दतीन काँग्रेस रिज्युविनेट करपाक जाय, तांचो फूल सहकार्य आमकां आसतलो, हें तांणी एश्युरन्स दिला. आनी वी हॅव इनवायटेड देम. लेट्स सी वेन ही गेट्स टायम हील कम एंड आमचे जे केडर आसा तांकां ते मोटिवेट करतले. थँक्यू अमित बाब, तुम्ही टायम दिलो आणि ह्या सगळ्या गजालींचेर सविस्तरपणान आमकां सांगलें. तर हे होते अमित पाटकर, काँग्रेसीचे युवा अध्यक्ष. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आमच्याशी बातचीत केली. पक्ष संघटना असेल किंवा नव्याने जी आता समिती ठरलेली आहे, जाहीर झालेली आहे, त्यावर त्यांनी सांगितलं कशा तऱ्हेनं या समितीत युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यानंतर सरकार किंवा भाजप काँग्रेसवर जे वेगवेगळे आरोप करतं त्यांच्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. मायनिंगचं ऑक्शन, सध्या ई ऑक्शन जे सुरू आहे, या ई ऑक्शनच्या संदर्भात देखील त्यांनी आपलं मत इथं मांडलेलं आहे. आणि एकंदर काँग्रेस पक्ष हा नव्यानं कुठेतरी आता समोर लोकांना जाईल किंवा नव्यानं पक्ष उभारी घेईल असा दावा जो आहे तो अमित पाटकर यांनी केलेला आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ देनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी.